रमाईने तुझ्या माहेरच्यांची काय फसवणूक केली? आम्ही विठ्ठल भक्त नाही हा गुन्हा आहे का? त्यावरून तुझे आप्पा कसे बोलतात? माझ्या उमाई अप्पांना नका हो एवढं बोलू. आणि तुझे उमाई आप्पा जे बोलतील ते निमूटपणे ऐकून घ्यायचं. त्यांनी रमाईला रडवलं हे मला अजिबात सहन होणार नाही सखू. आणि हो, काल रात्री केलंस तसं करून उगीच मला हाका मारू नकोस. मी येणारच नाही हे आधीच सांगून ठेवतोय तुला. विठुरा, ते तुझ्या नावाला बंदी. उमाई आपण याची कल्पना सुद्धा नव्हती रे. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. आणि पाहुण्याच्या भरात ते असं बोलले रे. सासूबाईंचा अपमान करण्याचा हेतू नव्हता रे त्यांचा. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की माझ्या देव भोळ्या सज्जन अशा अप्पांचा अपमान होईल. माझ्या उमाईला एवढी बोलली खावी लागते. विठुरा, आज त्यांना आऊ सुद्धा ओरडले रे. कशाला पूजा करू तुझी? कशाला आळवणी करू? पादर फुटत नाही तुझ्या हृदयाला. अरे आमचं जाऊ दे रे. सकू बद्दल काही वाटत नाही तुला? सखा म्हणते ना तुला ती. कसा रे निष्ठुर झालायस तू? दिसत नाही तुला तिची सासू किती छळ करते तिचा? आणि अवस्था जर तुला दिसत नसेल ना तर तू दगडाच्या हृदयाचा झालायस. कशाला कशाला तुझी पूजा करायची? नाही करत तुझी पूजा. बंद केलाय तुला, बंद केलाय. अरे आप्पा, अरे काय करतोय समजतंय का तुला? दे दे ती चावी इकडे. दे दे दे. अरे ज्याचा आपल्याला एकुलता एक आधार आहे त्यालाच बोल लावतोस तू. अहो, तुम्ही जरा शांत व्हा बघू. चितेवर झोपवा मला, तेव्हा शांत होईन मी.